अलिबाग वावे मार्गावरील कावीर गावानजीक रस्त्याला लागूनच रेडी मिक्स काँक्रीट तथा आरएमसी प्लांट उभारण्यात आला आहे। हा प्लांट नागरिकांसह महिला, लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करणारा असल्याने तो धोकादायक असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अमित म्हात्रे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी केला आहे। या अवैध प्लांट विरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अमित म्हात्रे यांच्या म्हणण्यानुसार कावीर गावाचा परिसर रहिवासी व शेती क्षेत्र म्हणून घोषित आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती असून शेती करणाऱ्यांची संख्या देखील प्रचंड आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून कावीर गावानजीक अलिबाग वावे रस्त्याच्या बाजूला आरएमसी प्लांट उभारण्यास सुरुवात झाली आहे। चेन्नई येथील आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीमार्फत ते काम केले जाणार आहे। हा भाग कृषी व रहिवासी क्षेत्राचा असल्याने औद्योगिक प्रकल्प उभारणे बेकायदेशीर आहे। या प्लांट पासून हाकेच्या अंतरावर 2 शाळा आहेत, त्यामुळे या प्रकल्पाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या प्लांट मधून होणारा धूळ, सिमेंट कणामुळे श्वसनाबरोबरच डोळ्यांचे व त्वचेचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। या परिसरातील आंबा व इतर पिकांच्या क्षेत्राला धोका निर्माण होऊन पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे। बेकायदेशीर सुरू असलेल्या या प्लांटला काही ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय, तरी देखील ठेकेदाराकडून या ठिकाणी काम सुरू आहे, त्यामुळे नाराजीचे सूर उमटू लागले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले। याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यापासून तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनाही लेखी पत्र देण्यात आल्याचे ते म्हणाले। त्यामुळे या प्लांटच्या विरोधात जिल्हा, तालुका प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले। नमस्कार। तर आपण जशी चर्चा केली की कावीर ग्रामपंचायत हद्दीमध्ये हा आरएमसी प्लांट होऊ घातलाय। अगदी प्लांटच्या समोर शाळा आहे, प्लांटच्या समोरच आंब्याची वाडी आणि चारही बाजूनी शेती आहे। हे सगळं प्रशासन का दुर्लक्षित करते? आतापर्यंत ग्रामपंचायत, कलेक्टर, तहसीलदार, इवन अलिबाग पोलीस यांना देखील आम्ही वारंवार पत्र दिली आहेत, मात्र त्यांनी एकदा इथे फेरी मारली नाही। जर त्यांना असंच वाटतं तर त्यांनी येऊन 2-2 चमचे सिमेंट प्रत्येक ग्रामस्थाच्या तोंडात कोंबावं, कारण हा प्लांट इथे झाला तर आमची अवस्था तीच होणार आहे। आरएमसी प्लांट जो बेकायदेशीररित्या चालू आहे, कोणती परवानगी मिळालेली नाही, तरी जवळजवळ त्या प्लांट मालकाने आतापर्यंत कोटी रुपये इथे खर्च केलाय। कुठल्याही ग्रामस्थांनी त्यांना परवानगी दिली नाही। ग्रामसभेमध्ये सर्वानुमते एक ठराव झाला, ज्याच्यामध्ये सांगण्यात आले की इथे हा आरएमसी प्लांट होता कामा नये। मात्र त्या परवानगीला अगदी दुर्लक्षित करून आम्ही आतापर्यंत कलेक्टर, तहसीलदार यांना केलेलं पत्रव्यवहाराला दुर्लक्षित करून काम जोरात सुरू आहे। या सगळ्याचा परिणाम होणार आहे आमच्या माता भगिनींवर, त्यांच्या गरोदरपणामध्ये, लहान मुलांच्या डोळ्यामध्ये, त्यांच्या फुफ्फुसांमध्ये ह्याचा त्रास जाणार आहे। मात्र सगळे मिळून मला वाटतं काहीतरी गडबड आहे की ज्या गडबडीमुळे ह्याला प्रोत्साहन दिलं जाते आणि हा कॉन्ट्रॅक्टर मुजोरपणे काम सुरू ठेवते। आमची विनंती आहे की हा प्लांट असाच्या असा उचलून जिथे न्यायचं तिकडे प्रशासन न्यावा, मात्र आमच्या सुंदर, स्वच्छ आणि हरित अशा कावीर ग्रामपंचायत म्हणून हाकलून लावा। धन्यवाद। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।